ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। अंबरनाथ फुलेवाडीत राहणारा सुधीर ओमप्रकाश सिंह याच्यावर जुन्या वादातून 8 ते 9 जणांच्या टोळीने तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी जावसाई परिसरात घडली होती। या प्रकरणातील 7 आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी 8 तासाच्या आत अटक केले। अटक केलेल्या 7 आरोपींपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत। या आरोपींनी एकाच दिवशी 3 ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला होता, तसेच गाड्यांचीही तोडफोड केली होती। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना अटक करण्यात यश आलंय। नमस्कार। आज या संदर्भाने अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये संबंधित ज्याच्यावरती हल्ला झाला होता त्याचे आणि जे इतर तरुण होते यांचे आधी काही कारणाने वाद झाले होते। त्या वादातूनच हा हल्ला झालेला आहे। त्यामध्ये आपण BNS 109 प्रमाणे कारवाई केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व जे आम्हाला प्राप्त पुरावे झाले होते त्यामध्ये संबंधित जे आरोपी होते त्यांची नावं निष्पन्न करून आज रोजी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। एकूण 5 आरोपींना आपण अटक करून मान्य न्यायालयांसमोर आपण हजर केलेला आहे। त्यांचा पोलीस स्टेशन लेवलला कुठलाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा इतिहास नाही। शिवाय या संदर्भाने कोणत्याही राजकीय पक्षाचाही कुठलाही संबंध नाही। हे वैयक्तिक भांडणातून झालेली भांडणे आहेत आणि त्यात आपण योग्य कायदेशीर कारवाई करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडीसाठी आपण सादर केलेले आहे। अशी चर्चा सुरू आहे की भाजपच्या प्रचाराला गेला आणि त्यातूनच हल्ला झाला, ही चर्चा सुरू। असा कुठलाही प्रकार जो आहे तो तपासादरम्यान आम्हाला आढळलेला नाही। याचा सखोल तपास सुरू आहे। वैयक्तिक भांडणातून सदरचा प्रकार घडलेला आहे।